ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझं सदस्यत्व घेतलेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना माझा गुड मॉर्निंग। आणि हे आपलं गणिताचं चॅनल आहे उर्मिला विथ मॅथ अँड इंग्लिश। आणि तसंच आपलं सायन्सचं एक चॅनल आहे, त्या सायन्सच्या चॅनलचं नाव आहे उर्मिला विथ सायन्स। माझा ब्लॉग सुद्धा आहे, ब्लॉगवर गणिताचे आणि विज्ञानाचे स्वाध्याय दिलेले आहेत। ते ब्लॉगची जर लिंक ओपन होत नसेल तर तुम्ही माझ्या प्रत्येक या यूट्यूब चॅनलच्या खाली जाऊन, म्हणजे आता नवीन असलेल्या चॅनलच्या लिंक जर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन केला तर तुम्हाला ब्लॉगची लिंक दिसेल आणि त्या ब्लॉगहून तुम्ही उर्मिला खिलारे हा माझा ब्लॉग आहे, त्यावर सायन्सचे आणि विज्ञानाचे पूर्ण स्वाध्याय मी दिलेले आहेत। हे तुम्ही व्हिडिओ पाहायचे आणि ब्लॉगवर जाऊन ते पूर्ण स्वाध्याय त्याच्यावर सोडवायचे आहेत। तर आज याचा पार्ट फर्स्ट आपण पाहिलाय पूर्णांक संख्यांचा गुणाकार। तर आता पार्ट सेकंड आपण पाहणार आहोत पूर्णांक संख्यांचा भागाकार। तर मी काही उदाहरणं दिलेली आहेत, तर ती उदाहरणं बघा। पूर्णांक संख्यांचा भागाकार। तर पहिली संख्या मी घेतलेली आहे ऋण96 भागिले 16। बघा आता जेव्हा असं भागिले, इथे जे चिन्ह आहे इथे या सर्व चिन्हाला आपण भागाकाराचं चिन्ह म्हणतो। म्हणजे जे असं जरी दिलेलं असलं तरी सुद्धा आपण याला अपूर्णांकात सुद्धा लिहू शकतो, कारण की आपण संख्या रेषा पाहिलेलेच आहे इयत्ता 6वीच्या पार्ट मध्ये। म्हणजेच आपण या संख्येला आपण कशा प्रकारे लिहू शकतो पहा, ऋण96 भागिले 16 हे असं सुद्धा गणित आपण लिहू शकतो। मग याचाच आपण 16चा भागाकार पाडा तयार करायचा, तुम्हाला जर येत नसेल तर 16 × 16, 16 दुनी 32, 16 गुणिले 3 16 48, 16 गुणिले 4 24 4 हात 4 2, 4 1 4, 4 2 6, 16 64, 16 5 6 35 0 हात 4 3, 5 1 5 16 5 80 आणि 16 गुणिले 6। जोपर्यंत ही संख्या येत नाही तोपर्यंत पाडा तयार करण्याचा प्रयत्न करायचा आपण। 6 7 36 ला 6 हात 4 3, 6 1 6 6 3 9, आणि आली की संख्या 96 बघा ही संख्या आली आणि इथे सुद्धा इथे 96च आहे। मग आपला भागाकार काय म्हणतो डायरेक्ट। आता 16च्या पाड्यामध्ये सरळ याला आपण असं करायचं रफ मध्ये 16 भागिले 96। मग साध्या भागाकार करणार आपण। 16च्या पाड्यामध्ये 96 किती कांड्यावर आलेत, 1 2 3 4 5 6, 6 कांड्यावर आले म्हणजे 16 सखी 96। म्हणजेच आपला भागाकार किती आलेला आहे 6। मग इथे आपण काटाकाटी करायची, 16 1 16 आणि 16 सखी 96। मग मी इथे ऋण चिन्ह का दिलेलं आहे, कारण की अंश जे आहे तर अंशाला चिन्ह ऋण असल्यामुळे याचं उत्तर येते ऋण6/1। आता मी ते छेदाला ऋण का चिन्ह लिहिलेलं नाही, कारण की पूर्णांक संख्यांच्या भागाकारामध्ये एक असा नियम असतो की जो हा डिनॉमिनेटर असतो, जो छेद असतो, तर छेदाला कधीही ऋण चिन्ह द्यायचं नसते, तर त्या छेदाचं चिन्ह हे अंशात द्यायचं असते। पण आता आपल्याला इथे गरज नाही, कारण की अंशालाच ऋण चिन्ह होतं म्हणून मी डायरेक्ट दिलं। पण दुसऱ्या टाईपचं गणित जे असते ना, पहा इथे पहा ऋण 150 आणि ऋण 25 आहेत। आता दोन्ही ठिकाणी जर ऋण असेल तर त्यांचं उत्तर मात्र धनच लिहायचं नेहमी। आणि इथे पहा ऋण 85 आणि 20 आहेत, ऋण 85 ला भागिले 20 आहेत, म्हणजे 20 न जर भागाकार घातला तर जर अंश जो असतो तर अंशाला ऋण चिन्ह असेल तर उत्तराला सुद्धा ऋण चिन्ह ठेवायचं। पण जर छेदाला ऋण चिन्ह असेल तर मात्र छेदाला ऋण चिन्ह लिहित नसतात। त्या छेदाचं चिन्ह लिहित नसतात म्हणजे लिहितच नसतात असं नाही, तर त्या छेदाचं जे ऋण चिन्ह आहे ते असं अंशात लिहितात। तर आता पाहू आपण पुढचं दुसरं गणित, ऋण 85 भागिले 20। म्हणजेच याला सुद्धा आपण अशा टाईपचं लिहून घ्यायचं। हे पहा पहिल्या गणिताचं रफ काम। आता हे दुसऱ्या टाईपचं गणित आहे, मी यांना स्पेस सोडते। मग या दुसऱ्या गणिताला सुद्धा आपण कशा प्रकारे लिहू शकतो, ऋण 85 भागिले 20। आता पहा ऋण 85 भागिले 20 म्हणजेच 20चा पाडा तयार करायचा। 20चा पाडा तुम्हाला येत असेल तर पहा 20 गुणिले 1 20, 20 गुणिले 2 40, 20 गुणिले 3 60, 20 गुणिले 4 80, 20 गुणिले 5 20 5
100. मग आता तुम्हाला वाटत असेल की मॅडम पूर्ण तो पाढा तयार करत नाही. पूर्ण पाढा तयार करायची गरजच नाही, कारण की आपल्याला फक्त ही संख्या शोधायची आहे ना. 85 संख्या आहेच का या पाढ्यामध्ये? नाहीच आहे. मग आपल्याला हा असा भागाकार करून पाहायचा उभा. 20 भागिले 85. मग भागाकार करा. 20 चोक 80. 5 ला 5, 8 ला 8 गेले 0, म्हणजे उरायले इथं काहीतरी उरत आहे. म्हणजेच पूर्ण भाग गेला का? नाही, आपला पूर्ण भाग गेला नाही. मग असं करायचं आपण की या दोन्ही संख्येला भाग जाईल अशा संख्येनं आपल्याला भाग घालायचा आहे. मग आता इथे 85 आहेत ना, तर 5 न भाग घालू आपण. 85 ला 5 न भाग घाला. बघा 5 एक 5, उरले किती? 3, वरून उतरले 5, 5 7 35. पहा 0 0, पूर्ण भाग गेला म्हणजे हा 5 न, पण छेदाला पण पूर्ण भाग जाणारीच संख्या पाहिजे. मग 20 ला पण 5 न पूर्ण भाग जातो का बा? 5 चोक 20. अरे पूर्ण भाग गेला, इथं बाकी 0, इथं बाकी 0, म्हणजेच आपल्याला कशाने भाग घालायचा आहे? 5 न. मग 5 न भाग घातल्यानंतर बघा किती आला भागाकार? 4. आणि 85 ला 5 न भाग घातल्यानंतर किती आले? 17. म्हणजेच आपले उत्तर काय आले आहे? ऋण 17/4. याला पूर्णपणे भाग गेलेला नाही, म्हणून उत्तर अशाला असंच आपण ठेवायचं आहे. कारण की 4च्या पाढ्यातही 17 येत नाहीत आणि 17च्या पाढ्यातही 4 येत नाही. उत्तर असंच राहू द्यायचं. अशा प्रकारे आपण याची फोड केलेली आहे. त्याच टाईपचं आता आपण तिसऱ्या टाईपचं गणित पाहू. तिसऱ्या टाईपचं गणित पहा, हे असं आहे. ऋण 150 भागिले 25. 25चा पण आपल्याला पाढा तयार करावे लागेल. 25चा पाढा मी इथे तयार करू का? इथे वरती तयार करते. इथे तर स्केच पेन चालेल, थोडंसं जरी झालं ना तरी स्केच पेन चालेल. इथेच रफ काम करून दाखवते मी याचं. 25चा पाढा तयार करा. आधी आपण लिहायचं, याला सुद्धा आपण असं लिहिणार. ऋण 150 भागिले ऋण 25. जेव्हा गुणाकारामध्ये सुद्धा दोन्ही संख्येला ऋण ऋण असते तेव्हा सुद्धा ते धन उत्तर येते. तसंच भागाकारामध्ये सुद्धा तोच नियम आहे. जेव्हा अंशाला आणि छेदाला सुद्धा ऋण चिन्ह असते तेव्हा हे ऋण चिन्ह निघून जाते आणि ही संख्या प्लेन शिल्लक राहते. शिल्लक राहिली संख्या 150 भागिले 25. मग आधी तर पाहायचं 25 न भाग जातो का? बघा 25च्या पाढ्यात 150 आहेत का? 25 चोक 100, 25 वजा 125, 25 सख 150 आहेत की? 25 गुणिले 6 करून पहा बरं. सॉरी 25 गुणिले 6, 6 पंचे 30 ला 0, हातचे आले 3, 6 दुनी 12 आणि 3 15, म्हणजे 6 कांड्यावर 150 पूर्ण येतात. म्हणजेच 25 न पूर्ण भाग जातो. 25 एक 25 आणि 25 सख 150. म्हणजेच आपलं याचं सुद्धा उत्तर काय आलं? 6/1. इथे पहा दोन्ही ऋण ऋण होतं, परंतु ऋण ऋण कटून ते पूर्णपणे धनसंख्या झाल्या आणि धनसंख्येला आपण साधा असा भागाकार करायचा. 6/1 आलेला आहे. त्यानंतर आपलं पुढचं एक गणित आहे 100 भागिले 60. इथे तर काही चिन्ह नाही, म्हणजे काही चिन्ह नाही म्हणजे इथं हे धन चिन्ह असते, काही चिन्ह नसते म्हणजे तिथं धन चिन्ह असते. म्हणजेच आपण धन चिन्ह असेल तर त्या संख्या अशा प्लेन लिहू शकतो. म्हणजेच आपण याला कसं लिहिणार? 100 भागिले 60. 100 भागिले 60 तर इथेच आहे बघा याचं उत्तर. 1 0 कटला, 1 0 कटला, किती राहिला? 10/6. 6च्या पाढ्यात 10 येत नाहीत, 10च्या पाढ्यात 6 येत नाहीत. मग अशी एक संख्या शोधा की त्या दोन्ही संख्येने या संख्येला भाग गेला पाहिजे. आहे की संख्या 2, 2×6 आणि 2×5 10. म्हणजेच उत्तर आलेलं आहे आपलं 5/3. आता 3 दोन्ही संख्या विषम आहेत. 3च्या पाढ्यात 5 येत नाहीत आणि 5च्या पाढ्यात 3 येत नाही. हे लास्ट झालं म्हणून हा याचा भागाकार आलेला आहे. अशा प्रकारे आपण पूर्णांक संख्येचा भागाकार तुम्हाला सोडवायचा आहे. तुम्ही याच्यावर आधारित पहा. सराव संच 9 तुम्ही सोडवायचा आहे आणि सराव संचामध्ये काही काही मोठ्या संख्या आहेत, काही काही छोट्या संख्या आहेत, तर त्यांचे इथे साईडला पाढे तयार करायचे आधी आणि पाढा तयार करून मगच त्यांचं तुम्ही उत्तर काढायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं
की अंशाला जरी ऋण चिन्ह असेल आणि छेदाला नसेल तर उत्तर ऋणच येते. कधी कधी बघा जर हे जर गणित असं असेल ऋण 96 छेद 16 असं हे गणित होतं, तर याचं उत्तर आपलं काय आलेलं आहे ऋण 6 छेद 1. पण कधी कधी काय होतं असं गणित तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी मुद्दाम दिले जाते. 85 भागिले ऋण 20 असं दिले जाते गणित. म्हणजेच 85 आपण काय लिहिणार 85 भागिले असं लिहायला पाहिजे का, असं लिहित नसतात. का लिहित नसतात, कारण की छेदाला कधीही ऋण चिन्ह देत नसतात. आपण नेहमी त्याला मग हे ऋण चिन्ह असं बाजूलाच ठेवायचं आणि या दोघांचा भागाकार करायचा. इथे बघा आपण घातलेला होता भागाकार आलेला आहे 17/4 डायरेक्ट. मग हे छेदाला ऋण चिन्ह देत नसतात म्हणून डायरेक्ट याच्या अंशाला चिन्ह द्यायचं आणि अशा प्रकारे आपण उत्तर काढायचं. आणि दोन्ही ऋण असेल तर उत्तर तर धनच येते आणि दोन्ही धन संख्या असतील तर उत्तर धनच येते. अशा प्रकारे काही संख्या तुम्ही जर गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला पूर्णांक संख्यांचा जो भागाकार आहे तो खूप व्यवस्थितरित्या सोडवता येईल.